गुड मॉर्निंग. 7:30 वाजल्यात होतो. रेडी झालो आम्ही. उज्जैन आज घरी. आज लास्टचा दिवस घरी येऊ आम्ही. ये बघा बाल्कनी. सामान आम्ही काय आणणार होतं वरती फक्त कपडे का 1-2 बॅगात घेऊन आणतो. आमचे सामान म्हणजे बॅग नव्हते आणि असंच घेऊन जातो आता आम्ही. तर देवळात दर्शन करतो आणि निघतो. मग घरी यायला निघतो. जाम दिवस झाले ना, आठवण आली घराची. तर घरी जातो. निघतो आता. गाडी तर बाहेरच लागले. इथून जातो देवळात. पार्किंग आहे का बघतो. काळभैरवचं दर्शन करायला चाललो आम्ही. गाडीच घेऊन चाललो. बघू तिथं पार्किंग असं ना, तिथं पार्किंगमध्ये लावू. गर्दी नाही पाहिजे इथं. छोट्या छोट्या रोडात गाड्या जावा. तिथं रूम तर आमची चांगली होती, फक्त घाण होती जाम. धुलधुल होती सगळीकडे. सरळ आहे ना. पार्किंग असेल ना. पार्किंगचं टेन्शन आहे. गाड्या बघायचा. कोटाक नको रे. कचोरी बिचोरी काही खाणार नाही मी आता. पदार्थ पचत नाही मला, समजले. शिवपुरा नदी बघा. वापा येतात नदीची. शिवपुरा नदी. ब्रिज आलाय. आता काळभैरवला चाललोय. अजून 2 मिनटं दाखवत आहे. 800 मीटरवर पोचवत आम्ही. गर्दी नसला पाहिजे. पटपट दर्शन करून आम्ही निघतो. जास्त थांबू नये आज आम्ही. लेफ्ट इथून लेफ्ट आहे. तर म्हणजे सकाळी थंडी आहे, दुपारी टेम्परेचर लगेच हे होत आहे. वाढतंय लगेच. पटकन सूर्य निघलं काही वाटत नाही. कुठं 300 मीटर अजून. गर्दी नसेल वाटतं एवढी. आता कोण दिसला तर नाही एवढी गाड्या बिड्या. जैन साहब के शाही लड्डू बाफले. बाफले काय आहे ते? बाफले बाफवलेले लाडू. अच्छा. आलो 200 मीटर अजून. 200 मीटर. तर ते पार्किंगचे चार्ज घेतील असे वाटते. हे बघा आम्ही हा घेतला आहे प्रसादाचा. आणि गर्दी आहे ठीकठाक आहे. बशी बिशी आल्या ना. उघडं पाय. जमीन पण थंडी झाली. तो रुपतान पाय. पॅकेज विकेज झाला. नाही बाद में किया आप. हो गर्दी जरा जास्तीच आहे. हे धागे बाई इथं बांधल्यात. काळभैरव मंदिर. तो कसा गेला? मस्त काळभैरव मंदिर. आणि इथं लागेल काळभैरव मध्ये पोचल्या. देवळा दर्शन झाल्यात आमचा. निघतो आता आम्ही. झाला लगेच. जरा जास्त गर्दी होती. तर गाडीत बसतो आणि निघतो. इथं गाडी लावले. गाडीच्या मग कोणतरी गाडी लावले. तर जाम झंझट होणार आहे काढायला. पुढं वाकरून काढायला लागेल. तर दुकानं, उज्जैनची बॅगा सगळं आहे. सगळं घेतलं आहे मी तसा काल. आता बघू काय असं घेण्यासारखं असला तर घेतो. आता निघतो. किती वाजले? 8:34. 8:34 झाल्या. हे बघू गाडी काढला. आता नाश्ता करतो काहीतरी मस्त. इंदोरी पोहे निघतो. पोहा घेतला ह्याला. पोहा इंदोरी पोहा खातो. इंदोरी पोहा. त्यांच्या पोह्यावर बघायचं मस्त शेव वगैरे टाकून देतात. पोहा शेव मस्त लागतो. आम्ही आता आश्रमात झालो. तिथं श्रीकृष्ण आणि बलराम शिकायला आले होते. तिथे विद्या घ्यायला आले होते. तिकडं चाललो होतो आम्ही. तर इथं पण दर्शन घेतला. नाश्ता केला. मजा आली नाश्ता करायला. कसा वेगळाच होता. म्हणजे पोहे होते नीट, पण काय माहिती अनकम्फर्टेबल झाले थोडं आम्हाला ना. मग आता
आता आम्ही तिकडं जाऊन तिकडून मग आता घरी निघू आम्ही. रोड बघा इकडचे, गल्ली गल्ली बघा उज्जैनच्या. काय ढाबा आहे वाटतं, लग्नाचा हॉल इंदोर. तेव्हा 14 विद्या की कला आहे. इथून श्रीकृष्णाने 14 विद्याची कळा घेतलेली बघा. आणि 64 कला, 14 विद्या आणि 64 कला इथं बघा. काय भारी वाटतं ना बघा तुम्ही, 14 विद्या. संगीत प्रधान, यज्ञ प्रधान. तर कलांची सगळी माहिती दिली, कुठली कला काय आहे सगळ्यांची माहिती आहे. श्रीकृष्ण आणि बलराम ना दोन्ही. सर्वांग श्रीकृष्ण द्वारा 64 कला आहे. त्यात इथं 64 कला श्रीकृष्णाने शिकलेले. कृष्णाची शिकलेल्या कला आहे. पहिली कला गीत, इथं वाद्य. दुसरी कला नृत्य कला, नृत्य कला पण शिकले आहे. आलख्य, विशेष कच्चे कला. आणि 6वी तंडुसून विलिकार. 7वी पुष्पास्तरण कला. 8वी दशनवसनांगण कला. 9वी मनी भूमिका कर्म. 10वी शयन रचना. 11वी उदक वाद्य. 12वी उदका घात. 12वी चित्राश्च योगा. 14वी नाल्य ग्रंथन. 15वी शेखर कापीड योजन नेपथ्य प्रयोग. 17वी कर्णपत्र भंग. 18वी गद्ध युक्ती. 19वी भूषण योजना. यज्ञजाल जाल आणि कौचुनार. हो, मॅजिक कला पण शिकवलेली. हस्तलाघव. चित्र शाकयुष भक्षा विकार क्रिया. जेवण बनवायची हट्ट क्रिया. पांढरा राग, स्वीट बनवायची कला. आणि सुचिवान कर्म. सूत्र क्रीडा. 63वी धनुष्यबाण शिकायची. आणि 64वी व्यायामाची शिक्षा. इथं भोजनालय आहे आणि इथं कुंड आहे. इथं श्रीकृष्ण 64 विद्या शिकलाय. श्रीकृष्ण इथं शिकून द्वारकेला गेला. 64 विद्या शिकून द्वारकेला गेला असं इकडे सांगतात आणि सर्व दाखवलं. चला आता 64 कळा खूप आणि 14 विद्या. चला खूप गर्दी झाली, आता निघू. अजून उज्जैनशी निघलो नाही. इथं पेठा घ्यायला आलो मी. पेठा इथं जाम फेमस आहे. पेठा कुठला पेठा आहे, दुकानाचं नाव दाखवते थांबा. जाम फेमस पेठा आहे इथं. म्हणजे आग्राला भेटतात ना तेच क्वालिटीचं पेठा भेटतात, तेच घ्यायला थांबलं. काय नाव आहे पेठाचं? सत्यनारायण पेठावाला. व पेठे किती प्रकारचे पेठे आहेत. कुठला चांगला वाटतो तुला? हे कोणचा पेठा आहे? दिखा ना थोडासा. चॉकलेट पेठा, पाइनएप्पल पेठा, बादाम पेठा, नॉर्मल पेठा, जाम प्रकारचा पेठा. काय काय देखो एवढं घेतलं.
बदाम का डालो ना, बदाम का. हाँ. बदामचा अजून घेतला खालती पण मस्त असतो काय रबडी रबडी पण भारी आहे इथं. रस्सेवाले वाटतं पेठे घेतला, पेठे घेतला, पेठे निघालो आता. काय होता काय पकड नीट पकड थांब माग अशी झालंय नीट करू आता आम्ही कुठेतरी थांबू नये पडणार नाही ना. चला निघू आता मॅप टाकतो. किती मिनटं दाखवत आहे आता पोहोचायला आम्हाला 12 तास 55 मिनटं दाखवत आहे. 636 किलोमीटर आणि आता टाईम झाला आहे 10:14. आता निघतो आम्ही गल्लीतून थांबलो. उज्जैनच्या गल्लीने फिरतो मी जाम. काय तुझा लावलेस इथं ट्रॅफिक नाही. एक मोठी गाडी आली अख्खा ट्रॅफिक जाम. तर बघा शिप्रा नदी इथं पण गंगा आरती होता रात्री. काल आम्हाला यायला नाही भेटला नंतर दाखवली असते गंगा आरती पण. इथं बघा इथून पण इथं पण कुंभ स्नान होत असेल ना. बघा उज्जैनचा गेट महामृत्युंजय द्वार. काय करते आता खाली महामृत्युंजय द्वार. पेरू घ्यायला मग पेरू एक पेरू घेतलाय मी कापून वगैरे सांगत नाही 1 रुपये. और करो ना पतला. चल घे तू पण. बस जरा टोल नाकाच्या जरा पुढं थांबल्या. काल इथं जाम घाण झालं बाबा. एवढं किडत नाही याला रोडला जाम माशा जाके काच घाण. 20 रुपयाचा एक पेरू घेतलं. 20 रुपयाचा पेरू घेतला. कसा आहे पेरू आता सांगतो तुम्हाला. कसा आहे पेरू गोड पेरू मस्त गोड पेरू. काय लाल वाटतं पेरू म्हणला. इथं पेरू जामत लाल पेरू वगैरे जामत इथं. पण मला पेरू आवडत नाही. मी पोपट नाही खात नाही बाबा. आवडतात मला पेरू पण कधीतरी झाडावरून फुरून खायला आवडतात. बघा शेत उज्जैनची शेती बघा. उज्जैनची शेती गहू आहेत. गहू सगळं खूप शेती आहेत जाम शेती. संध्याकाळी आलं ना अख्खा काचा घाण होता. वायफर मारून पण निघत नाही. बघ चालू झाल्या तर दुपारचा टाईम आहे तरी पण माशा मारायला चालू. आणि असंच ना वायफर मारला तरी ते डाग राहतात ते होतच नाही क्लीन काहीतरी ना. डेंजर अख्ख्या रस्त्याने किती मरतील. आता परत दाखवतो तुम्हाला रोड संपल्यावर. 32 किलोमीटरचा रोड आहे. हॉटेल ढाबा मस्त केला तिथं. रोडाची पण कामं चालू आहेत. आजच्या दिवशीचा पहिला पेट्रोल पंप. डिझेल टाकतो. तसे 175 किलोमीटर जाल. 602 किलोमीटर जायचं पण टाकून ठेवतो. परत एक्सप्रेस वे लागला ना तर भेटत नाही. पर्स टाकलं कितीचा इथं किती रुपये 86-88 ना 91 ना 91 रुपये लिटर डिझेल आहे. इथं महाग आहे. मागायचं आमचं असतं होतं सगळीकडं. फुल करतो खाली होते तसं मला वाटतं 40 लिटर पर्यंत. 32 लिटर का मला वाटतं 35-36 लिटर होते. आता टाकला डिझेल 3900 रुपयाचा डिझेल आला. तर माझी इथं बघा शेड्यूल झाले. सर्व्हिसचं शेड्यूल दाखवते 10,000 किलोमीटरवर हे आहे ना. 664 चालायला अजून गाडी. सर्व्हिस पण ड्यू झाली. आता गेल्या सर्व्हिसिंगला टाकायला लागेल. 10,000 किलोमीटरची सर्व्हिस आहे.
इथं मस्त रोड आजूबाजूला असं झाड हे, पण इथं गरमी पण तेवढीच वाढले. 22 डिग्री दाखवते आता, नंतर जाम वाढणार आहे अजून. मस्त ना मस्त. इथं घर वगैरे पण बघा भारी. सुकले अख्खी नदी. सगळ्या नद्या सुकल्या आम्हाला रस्त्यावर भेटलेले. आता आम्ही ना गुजरातच्या हायवेवरून आपल्या महाराष्ट्राच्या हायवेला आता चाललो. मध्येतून गाव आहे हे बघा, टाकी गुलाबी कलरची टाकी, लेडीज टाकी वाटते. पोरींना पाहिले पण लगेचच्या गाडी ज्योतिबा. सगळं गुलाबी आहे ना, फुलं पण गुलाबी आणि दुकानाचे पाट्या पण गुलाबी. हो ना मस्त. काहीतरी आहे वाटतं इथं गुलाबीवाल्यांचा. जय श्री महाकाल. बापरे, काहीतरी लगीन वाटतं समोर. कसा होईंगा. बटाटी, इंदोरी बटाटी. इंदोरी बटाटी. आपलं वडापावचं दुकान असतं तर घेतलं असतं. घेतलं असतं बघा. डीजे डिक चिक डिक चिक डिक चिक डिक चिक. बाबा 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 वा वा. आखी गाड्या लावली. बापरे, कोणतरी सरपंच झाले वाटतं. अरे वा, कोणतरी सरपंच झाले वाटतं इथं. त्याच्या बाईला डीजे बीजे करून लावतात, नाचताना एकदम मस्त भारी होता. बाकी गाडी हलवली. डेंजर दुप दुप डेंजर डेंजर यायचा बासच खतरनाक आहे. एकायला संकट मोचक हनुमान मंदिर, शौर्याचं हनुमान मंदिर येणार आहे पुढे. इंदोर मध्ये पण जाम शेती होते. कुठं पुढे पिंक टाकी पाण्याची, लेफ्ट राईटला. हा इथं पिंक टाक्यात सगळं पाण्याच्या. काय माहिती, मयुरा नाव आहे. हा मयूर टाकले. काय समजत नाही पिंक टाक्या कशाला. आता पुढून वाटतं हायवे टच होईल. ते आपला अजून आला ना हायवे. तिथून म्हणजे गुजरातवरून पण दाखवतो, पण गुजरातवरून पोचायला आम्हाला 14 तास दाखवतात, इथून 11 तास. नको विचार केला गुजरातचे, आपला इथूनच जाऊ. मग कुठून झालं आपण इथून? नाशिक धुळे मार्गेतून. जय श्रीराम जय श्रीराम. 11 तासाचा रोड दाखवलाय. काय मस्त वाटतात ना, भारी ना भारी. तर बघा बटाट्याची झाडं दिसतात का तुम्ही? बटाट्याची का बघली नसेल तुम्ही बटाट्याची झाडं? हां, शेती, बटाट्याची शेती. आम्हाला काढायचं आहे पण बाजूला कंपाऊंड घातले, मारला नाही पाहिजे आम्हाला. चल जाऊन द्यायचं नाही ना, कोण नाही ना इथं. आता आम्ही विचारून तरी घेतला असता. चल जाऊन दे. चल पुढे बघ. चल जाऊन दे. इकडं बघा कसं डोंगर पोखरून हायवे बनवल्या इथं. मस्त रोड आहेत, पण कंटेनर जामात म्हणजे एक्सप्रेस सारखं नाही, असंच रोड आहेत. म्हणजे इथं मस्त वाटतं. पण अजून आम्हाला पोचायला 10 तास 11 मिनटं लागतील. 517 किलोमीटर, 516. बेटी बचाओ बेटी पढाओ. मस्त बनवलं ते पण, सगळं डोंगरातूनच बनवलं. आणि आत नाशिक हायवेचा पहिला फूड मॉल लागले. मल्टी कझिन प्युअर व्हेजिटेरियन पंजाबी नॉनव्हेज फूड प्लाझा क्यूब. मस्त. आता खातो आम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्ही. म्हणजे नॉनव्हेज खाऊ. अटकतात. व्हेजच खाऊ, बटर पनीर खाऊ. आम्ही दाखवतो तुम्हाला काय खातो आम्ही. चल काय कट करू. बघ मस्त. बघू काहीतरी चांगला भेटला तर मजा येईल खायला. टेस्ट पण पाहिजे रे, नुसताच नावासाठी.
झालं तर काय मागे विचार केला तर रस्त्यावर खावापेक्षा ह्याच चांगला आहे. चल जा चल फूड मॉलला थांबलं काय आलं बघा दिसते का मस्त वाटते. पण आमचा ढाब्यावर थांबायचा प्लॅन चाललेला पण ढाबा नीट नाही इथं तर जाऊन दे बरं माहिती तिला इकडंच जाऊ बरं जरा चांगला तरी खाऊ. चला आता जाऊन येतो बघू कसा काय आहे दाखवतो तुम्हाला. मी घेतला मूग टिक्का मसाला गार्लिक नान आणि लच्छा परोठा मस्त वाटतं. स्टार्टर नको हे समजणार नाही हो बाहेर आहे पण मग बिकानेरवाला पण आहे हा पण आहे जसं आणि पण तंदूर आम्ही इथून घेतलं मस्त आहे हो जा कोण नाही आता आताच ओपन झालं आहे खाली अख्खा पण मस्त बनवलं आहे वॉशरूम वगैरे पण इथून मागवले आम्ही इथून एक मागवले सोया चिप्स सोया स्टिक क्रीम अँड ऑनियन बाहेर बघा मस्त वाटतं आहे ना. हो जेवायला कसं मी सांगतो गोष्टी तर भारी आहे बा सगळं मस्त वॉशरूम वगैरे बसायला पण सिटिंग विटिंग पण खूप छान आहे. जेवायला आमचा चिकन कढी कांदा लिंबू पराठा लच्छा पराठा नान खाऊन झाला. आता जरा गाडीतनं बॅगा जाऊन जरा सेट करतो. मस्त झालं एक नंबर आवडला. नान पण मस्त होती आणि मस्त प्लेस पण चांगलं आहे बसायला वगैरे आजूबाजूला का पण आताच झालं वाटतं. एक पण गाडीने पण एवढा भारी होता ना टेस्टला मी तर सांगेन इथं जा तुम्ही खायला इथं एक नंबर आहे. खालघाट लागला आता ते 86 किलोमीटर नंतर बॉर्डर येणार आहे महाराष्ट्रात बजरंगबलीचा. मध्य प्रदेशचे खालघाटावर खालघाटावाल्या मध्य प्रदेशचे हाय घाट तर चांगला पण स्पीड ब्रेकर जाम बेकार आहे मस्त मस्त स्पीड ब्रेकर मस्त आहे. आपल्या इथून आता बॉर्डर येईल 3 किलोमीटरवर बॉर्डर असेल इथून मग नाशिक 237 शिर्डी 200 तरी धुले 82 जाऊ का शिर्डीला तुम्ही बोलला तर मी जातो आता शिर्डीला. गेली महाराष्ट्र आलेला आहे आपण महाराष्ट्रात एंट्री केलेली आहे जय महाराष्ट्र. आता शिर्डीला जायला काय ना शिर्डी आतमधून पडते ना जाम परत जाऊन येऊन जाम लेट होईल म्हणून मग नको बरं आता गेलो असतो मी शिर्डीला. नाके रोडवर एवढं मोठं कंटेनरात ना इरिटेटिंग एकदम मजा नाही. स्पीड वगैरे बारकवाला घटिया एक नंबरचं. तर महाराष्ट्राची शेती दाखवतो तुम्हाला. महाराष्ट्रात शेतीच नाही झाडं लावल्या जंगली झाडं आहे काहीतरी आहे. महाराष्ट्रात घुसल्या असल्या जरासा साईडला थांबल्या जरा बॉडी पण जरा स्ट्रेच करायची होती आणि समोर कुठली तरी शेती आहे ती जरा बघू जरा काय जाऊन तिकडं जाऊ नाही शकत रे तिकडं जरासा लफडा वाटतं मला. हॅलो हां बघा पुढं बघा काय लिहिले फिर वही दिल लाया हूँ यारो ऐसा ऐसा यूज डायपर हां तिकडं ब्लो हॉर्न डार्क पार्सल काही नाही लिहिलं. अजून आम्ही किती 371 किलोमीटर दाखवत आपल्या घर इथून
7 तास 44 मिनटं लागतील पोहोचायला. चालेल महाराष्ट्रात टेन्शन नाही आता. मस्त आहे इथं पण म्हणजे तसंच शेती आहे सगळीकडे. दोन्ही साईडला शेती आहे. जा बाबा तुझा हा म्हणजे ते निसतं. हा मस्त शेती आहे. काळी जमीन आहे शेतीची. परत जरासा छोटासा ब्रेक घेतले. शेत बघायला आम्हाला शेत बघायचा मन झाला. शेत बघायचं आहे बघा. शेत हे कुठला ज्वारीचा शेत वाटतं बोलतील ना पण. हे काय बघा ज्वारीचा आहे का रे? कुठला आहे ज्वारी आहे. ज्वारी हां हे बघा ज्वारीचा कणीस आहे. शेती आहे ज्वारीचीच. मस्त वाटत होती कधीपासून फोडू असं झालेला माझा. पण आता फायनली घेतो आम्ही थोडीशी घेतो जरा थोडीशी. ज्वारी दाखवलं ना मी हातानंच पकडून दाखवलं का इथं. चला मी आता ज्वारी घेऊन जातो बघा. असा ना पाण्यातून निघते बघा ज्वारी. दिसते का तुम्हाला? अशी निघते अशी ज्वारी. इथं पण अशी शेती चण्याची शेती वाटते. चण्याची शेती वाटते इथं पण. आवाज बघ कसा आहे. हरभरा चणा पिवळा चणा हरभरा त्याचा शेत अजून आला नाही. पिकला नाही ते पण. त्याचं पिकलं नाही. टाईम लागेल त्यांना पण. अजून त्यांना पण टाईम लागेल. जेव्हा योगा आम्ही असा चढून गेलो असा इथून गाड्यात. आम्ही परत इथून चढवतो. असा ठार असायचा फायदा आहे. कुठून पण चढू शकतो आम्ही. आता बघा इथून आपण चढू गाडी. ठार असल्याचा एक फायदा आहे. कैसा पण चढू शकतो गाडी आपण. किधर से भी चढ़ाओ किधर से भी कूदाओ. चलो आग्रा रोड ऐकलं का? 11:45 PM ला आम्ही पोचू असा सांगतो. त्याच्या लवकर पण पोचू शकतो पण आम्ही टाइमपास करत चालले आहोत. आज काही काम नाही ना. घरात जायचं आहे. कशाला बरं घाई करायची म्हणून टाइमपास करत चालले आहोत. हो मुंबई 375 नाशिक 208. हे बघा आम्ही थांबले आहो कुठं धुळेला. नुसता कंटेनरचं हे लागले. वैतागगिरी जाम ट्रॅफिक लागले. मस्त सुटसुटीत रोड होतं. थांबून चालू आणि इथं पोलीस जाम डेंजर लागले. इथं कधीपासून जाम लागले. नशीब सोडला. नको रे बिचारा काम करते तो. त्यांच्यासारखा पैसे तर नाही खाय यार ब्रिजवर बसलेला. जाम महाराष्ट्रात घुसला असून रोड जाम बेकार. हा ना तेच ना. इंदोरचं रोड काय MP ने याचा फरक आहे. सांगतो तुला नंतर गोष्ट. बघा किल्ला कुठला किल्ला आहे माहिती नाही पण काहीतरी वरती किल्ला आहे. इथून बघा ना रोड आहे. कोणचा किल्ला आहे समजला तुला? ऑनलाईन पण समजत नाही आम्हाला. तुम्हाला माहिती असेल तर सांगा कुठला धुलेमध्ये कुठला किल्ला आहे. सायरन बघा त्याला वाजव एकदा अजून सांगायला लागेल त्याला. मुद्दामून त्याच्या मधून जाते मग वाजवीला तो मागचा होता. वा ऐकायला येतं एकदम काजू करत आवाज. हॉर्न बघा अजून एकदा नाही वाजवणार रे. बघायचा टंकी देवाची नवीन स्टाईल. वाजव बजाव. येतो होता का काय माहिती नाही. मागचा आहे का गेला मग सोडा ना. अजून 285 किलोमीटर राईड आहे. वाजल्यात किती 5:20. आता मला वाटतं भिवंडीला जाम ट्रॅफिक लागेल. इथं दाखवलं त्याच्यापेक्षा जाम फरक आहे. आता आम्हाला चहाला पण ब्रेक घ्यायचा पण आम्हाला. हे बघा आता जरा फूड कोर्टवर चहा प्यायला थांबल्या. किती वाजला टाईम? 5:26 झालं. 5:26. यो फूड कोर्ट हॉटेल कृष्णा AC हॉल असं लिहिले. मस्त आहे.
तो ना भारी वाटतंय वॉशरूम, तिथं पार्किंग, तिथं वॉशरूम मस्त आहे. जरा चहा नाश्ता करतो आणि भेटतो आपण. चला आता चहा पितो, जरा वॉशरूमला गेलो तिकडं चहा पितो. बघा फूड कोर्ट आहे, चहा पितो जरा. तिकडं थांबलेलो मी पण नाही केला तेवढा, काही त्यांच्याकडं काहीच नव्हतं एवढा नाश्त्याचं म्हणून नाही केला. तर पुढं बघू रस्त्यावरचाच काहीतरी चाललं आता खायचा, म्हणजे रस्त्यावर नाही का बसतात छोटा, तिकडं मस्त बघू काहीतरी चांगला असा बसायला भेटला आता. सूर्य कसा We are at the fastest road. 11:37 PM ला पोहोचू आम्ही असं सांगतात ते, पण लेटच चल. ओके आम्ही जेवायला पण थांबू, त्याचा पण थोडासा लेट होईल. बाकी काय नाही, पेट्रोल एकदा टाकले चालेल. अजून तरी 375ची रेंज दाखवत आहे, म्हणजे पोचू आम्ही तरी टाकू म्हणजे 200-300चा बस. मग सूर्य काय भारी दिसतंय ना. इथं ट्रक जाम आहेत, बाकी काही नाही, रोड ठीकठाकच आहेत म्हणजे एकदम नाही. तिकडं असं दिसतंय का तिथून पालना बघा दाखवतो की नदी तर सुकले, पण ते साईडला पालना दिसत असेल तर जाम भारी आहेत ते पालना दिसायला, इथून भारी दिसतात. नदी तर अख्खी सुकले आणि सूर्यास्त होत आहे, सूर्यास्त. रोड जाम बेकार रे, रोड बेकार नाही, गाड्या जाम बेकार. यायला ब्रे त्यांचे राजस्थानी मस्त सजवले असतात गाड्या वा, एकदम सगळे बाजूला असं काही ना काही लावलं असतात. सगळ्या राजस्थानच्या गाड्या सगळ्या अशी एक नाही दिसणार का, अशीच तिला ठेवले. फुल शॉकिंग असतात गाडी सजवायला. सूर्य भारी दिसते पण. नागाळ्या एक साथच निघाल्या नट्ट कंटेनर एकच आहेत. तर इथून दाखवत आहे शिर्डी फक्त 90 किलोमीटर, 297 पुणे, माळेगाव 4 आणि नाशिक 104. आता स्टॉप घेतले ऑस्करवाडी विस्सळ जवळ. ऑस्करवाडी विस्सळ वडापाव. खूप दिवसांनी बघा बरं वाटतं. चला झाला चहा पिऊन निघतो आता. मी चहा नाही दिला, मी चहाच पिला, तर गॅससारखा वाटत होता. तर आता निघतो आता, डायरेक्ट जेवायलाच थांबू, नाहीतर बघू घरी जाऊ. तर आम्ही नाशिकच्या टोल नाक्यावर बसल्या. किती वाजल्या? 7:30 वाजल्यात. अजून आपल्याला घर दाखवत आहे 4 तास 16 मिनटं. नाशिकमध्ये जराशी ट्रॅफिक दाखवत आहे, त्याच्यामुळं थोडा लेट होईल. टोल नाका लागला म्हणजे रोड ठीकठाकच होत आहे. नाही ते बाईकवाल्यांचं, तिथून गाडी नाही जाऊ शकत. आजकाल सगळं टोल नाक्यानं पोरीस टोलर वाटतं. मस्त टोल घेतला आता. काचावर माशा जामे होतात, साफ केले तरी परत येतात नुसत्या क्लीन करून वैतागलो. वायपरची पण नाही निघत, त्यांना उतरूनच क्लीन करायला लागतात. आता नाशिक सिटी आहे, बघू आता जेवायला थांबलं ना तर करू. आता कसारा घाटच्या जस्ट पहिला थांबल्या, इगतपुरीला थांबल्या. इथं बघा फूड प्लाझाला थांबला, थोडा वॉशरूम वगैरे जाऊन येतो. खूप टाईम झाला चालवतो गाडी. किती वाजल्या ना, अजून 8:41 झाल्या.
8:41 झाल्या ना, पोचायला अजून तरी पण टाईम लागेल, म्हणजे 11:30 तरी वाजतील. जेवणार नाही, इथून काहीतरी असाच नाश्ता घेतो आम्ही मॅकडीमधून, बाकी जातो आता. काही जास्त खायची इच्छा नाही, का ते पोट पहिलाच भरलं आहे, थोडा नंतरच खातो. लेटच जेवलो ना आम्ही, लेटच जेवलो ना. इथं बघा मॅकडी वगैरे निघले. थोडे पाय पण जरा हे करतो, जाम टाईम झाला चालवतो, कंटिन्यू चालवतो आहे. नाना पण असं वाटतं 4 तास झाले कंटिन्यू चालवतो. चला नंतर करू आता. मॅकडीत बसले, कोक फ्रूट घेतो. जास्त काय नाही, खायचं ना वाटत, कोक फ्रूटच घेतो. खाली ढाब्यावर काहीतरी खाऊ. ते मॅकडी बिकडी खाऊन ना कंटाळलं आम्हाला ना. खरं म्हणतं भाकरी ना आपला खायचा, आपला म्हणजे तेच चाललंय. कवशी खावायला पण भेटला चांगला. मॅकडी बिकडी इच्छाच नाही खायची. रोड घेता आणि चालतंच पितो. मला टाईम नाही. कसारा घाटू आलो आम्ही. सगळ्या कंटेनरनी जाम केले रोड. म्हणजे खुलनासा पुढून एवढा फक्त कंटेनरने केले. फालतूसारखं अटकलं. आता किती 105 किलोमीटर दाखवत आहे. 2.5 तासाचा रोड. 2.5 तासाचा रोड आलो होता. कालव्याला आलो आम्ही. 11:15 झाल्या. आता जास्त जास्त 20 मिनिटात पोचू आम्ही घरी. 20-25 मिनिटांना. कालव्याचा ब्रिज चढला होता. बालकोन शहर. पोचलो आता 11:18ला. 11:18ला पोचलो. जाम दमलो. लास्टला आम्ही ब्रेक घेतलाच नाही ना. जाम मोठा डायरेक्ट थांबलोच ना कुठं. आम्ही डायरेक्ट आलो. हलका पण नाही, त्याच्यामुळे जरा दमल्यासारखा झाले. आता झोप पण आले. सकाळी एकदम लवकरच निघालेलो ना. आली आपली कमाणी कोपरखिरणे गावची. गणपती बाप्पा मोरया. फायनली संपला आमचा प्रवास. काश्मीर राईड संपली आमची. सक्सेसफुल झाली रोड ट्रिप आमची काश्मीरची. चला आता आपण बंद करू. आता आम्ही सर्व सामाने पण नेतो वरती आता. चला गुड नाईट. चला आलो बघा. एवढ्या बॅगा निघल्यान. एवढ्या बॅगा घेऊन गेलो आम्ही. आणि चला आता ब्लॉगचा करतो. जाम दमलो आता. आंघोळ करतो ना मस्त झोपतो आता जेवून. चला गुड नाईट. थँक्यू. आणि काश्मीरची ट्रिप संपली.